नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, जम्बो कोविड सेंटर घोटाळा जो झाला, त्या घोटाळ्यात जी रक्कम मिळवण्यात आली होती, त्या रकमेची काही बिस्किट, सोन्याची बिस्किट तयार करण्यात आली आणि ती सोन्याची बिस्किट लाच म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली, अशी माहिती आरोपपत्रात उघडकीस आलेली. पण मित्रांनो, इथपर्यंतच ही माहिती मर्यादित आहे का? ही बिस्किट केवळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाच देण्यात आली आहेत का? तर तसं काही वाटत नाहीये. कारण भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जो आरोप केलाय, तो आरोप गंभीर आहे. किरीट सोमय्या म्हणतात की ही जी सोन्याची बिस्किट आहेत, ही बिस्किट लग्नात भेट म्हणून देखील देण्यात आली होती. आणि त्यामुळे ही बिस्किट, जी सोन्याची बिस्किट आहेत, ती बिस्किट महापालिका अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणाकोणाला मिळाली किंवा देण्यात आली, याबद्दल आता उत्सुकता वाढलेली आहे. अर्थात ईडीच्या आरोपपत्रात त्याची ती गोष्ट नाहीये. पण मित्रांनो, ही गोष्ट तिथेच थांबत नाहीये. ती आता मारुतीच्या शेपटीसारखी लांबत जाणार आहे. आणि कालांतराने का होईना, याचे लाभार्थी कोण, कोविड जम्बो सेंटर घोटाळ्याचे लाभार्थी कोण, हेही उघडकीस येणार आहे. मंडळी, काल परवाच ईडीने या जम्बो कोविड सेंटर प्रकरणी एक आरोपपत्र दाखल केलं आणि या आरोपपत्रात त्यांनी अतिशय डिटेलमध्ये याची मांडणी केली आहे की हा घोटाळा नेमका कसा झाला, त्यातून कोणाकोणाला रक्कम मिळाली, लाच मिळाली, हेच त्यांनी मांडलेलं आहे. ईडीने 15 सप्टेंबर रोजी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार सुजित पाटणकर यांच्यासह हेमंत गुप्ता, संजय शहा आणि राजीव साळुंके यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर किशोर बिसुरे, त्यानंतर डॉक्टर अरविंद सिंग, तसंच दहिसर जम्बो कोविड सेंटरचे डीन यांचा समावेश आहे. ईडीच्या या आरोपपत्रात जे म्हटलंय त्यानुसार संजय शाह यांनी 60 लाख रुपयांची सोन्याची बिस्किट आणि बार खरेदी केले. अर्थात लाईफलाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड याचे प्रमुख सुजित पाटणकर यांनी सांगितल्यानुसार त्यांनी त्या 60 लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे आणि बार खरेदी केले आणि सुजित पाटकर यांच्या मार्फत ते महापालिका अधिकारी आणि अन्य व्यक्तींना लाच स्वरूपात देण्यात आले. सुजित पाटकरांनी 15 लाख रुपयांची रक्कम महापालिका कर्मचाऱ्यांना दिली, असं ईडीच्या आरोपपत्रात म्हटलंय. मंडळी, आता इथे एक महत्वाचा उल्लेख आलेला आहे मित्रांनो. संजय शहा यांना सांगितलं गेलं की 60 लाख रुपयाचे सोन्याचे बार आणि बिस्किट खरेदी करा. मुंबई महानगरपालिकेतल्या काही अधिकाऱ्यांना, ज्यांना लाच म्हणून ते देण्यात आलं, त्यांना सोन्याची बिस्किट मिळाली. पण हे सोन्याचे बार नेमके कोणासाठी आणि कोणाला दिले गेले, याची माहिती मात्र ईडीच्या आरोपपत्रात नाहीये. आता त्याची चर्चा सुरू झालेली आहे की हे सोन्याचे बार नेमके कोणाला दिले. त्यातच किरीट सोमय्यांनी आरोप केलाय की लग्नात अहेर म्हणून काही बिस्किट देण्यात आली. ती बिस्किटच होती की सोन्याचे बार होते, हेही माहीत नाहीये. पण हे बार, अर्थात तुम्हाला माहित असेल की बार हे बिस्किटांपेक्षा जास्त मोठे असतात, जास्त वजनाचे असतात. आणि ज्यांनी सुजित पाटकर आणि कंपनीला ही सगळी कंत्राट मिळवून द्यायला मदत केली, ते खरे म्हणजे यातले सर्वेसर्वा आहेत. आणि त्यांच्यापर्यंत हे सोन्याचे बार गेले का, हाही महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्या अनुषंगाने ईडी
आता तपास करते, अर्थात हे प्राथमिक आरोपपत्र आहे. या आरोपपत्रानंतर ईडीचा तपास थांबणार आहे असं नाहीये मित्र. तर ईडी त्याही पुढे जाऊन आपला तपास सुरू ठेवणार आहे. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी, जी सुजित पाटकर आणि अन्य 4 जणांची आहे, त्यांनी खोटी कागदपत्र सादर करून कंत्राट मिळवली आणि ही कंत्राट मिळाल्यानंतर योग्य मनुष्यबळ न पुरवता कोरोना रुग्णांचा जीव धोक्यात घातला. अर्थात कोरोनाच्या काळामध्ये मुंबईत जी काही अंधाधुंदी माजली होती, अनेकांना उपचार मिळाले नाहीत, औषधं मिळाली नाहीत, त्यामागे नेमकं कोण होतं हे आता ईडीच्या या आरोपपत्रातून उघडकीस येत आहे. मंडळी, सुजित पाटकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना काही मौल्यवान वस्तू ही भेट दिल्याचं म्हटलं जात आहे. हे संपूर्ण प्रकरण मित्रांनो भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी काढलं. लाईफलाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कोणताही पूर्वानुभव नसताना त्या कंपनीला जम्बो कोविड सेंटर उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं आणि यात मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती आणि त्यांनी प्राथमिक तपास केल्यानंतर हे सगळं प्रकरण ईडीकडे गेलं आणि ईडीने या प्रकरणात मुळाशी जाऊन पुन्हा तपास केला आणि त्या तपासात आता वेगवेगळ्या गोष्टी बाहेर यायला लागलेल्या आहेत. हे प्रकरण खूप मोठं प्रकरण आणि ते बाहेर काढण्याचं श्रेय अर्थातच किरीट सोमय्या यांना जातं आणि त्याचं खरं कारण ते म्हणजे सोन्याची बिस्किट आणि सोन्याचे बार होते. हेही आता उघडकीस झालेलं आहे. या कंपनीने गैरमार्गाने 21.07 कोटी रुपये कमवले आणि इतकंच नाही मित्रांनो, तर त्यातील काही रक्कम ही अर्थातच वाटण्यात गेली. 60 लाख रुपयाची लाच दिली गेली मित्रांनो, असं ईडीच्या आरोपपत्रात म्हटलंय. पण खरंच लाचेची रक्कम तेवढी होती का? कारण आरोपपत्रात बारचा उल्लेख आलाय, बिस्किटांचा उल्लेख आलाय, बिस्किट वाटली गेली असं म्हटलेलं आहे. मग सोन्याचे बार कुठे गेले, ते नेमके कोणापर्यंत पोहोचले याचाही उल्लेख त्या आरोपपत्रात नाहीये आणि तिथे खरी गोम आहे. हे सोन्याचे बार जे भ्रष्टाचाराच्या रकमेतून खरेदी करण्यात आले होते, ते नेमके कोणाकडे गेले हे महत्वाचं आहे. आणि इतकंच नाही, तर हे बार किंवा ही सोन्याची बिस्किट नेमकी कुठून आणि कशी खरेदी केली गेली याचाही तपास होणार आहे आणि हा तपास खूप पुढपर्यंत जाणार आहे. त्याच्यामध्ये अजून काही मिळण्याची शक्यता आहे आणि तिथे खरी मजा आहे. असो, पण एवढं निश्चित की बिस्किटांचे लाभार्थी कळले आहेत, बार सोन्याचे बार ज्यांना मिळाले ते लाभार्थी कोण याची चर्चा सध्या सुरू आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.